कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून मोकाट जनावरांसाठी आश्रय केंद्र आणि कायदेशीर व्यवस्थापन राबवले जाईल अशी निवडणुकीच्या पहिल्या 100 दिवसांच्या विश्वासनाम्यात या कामाची प्रतिज्ञा करणारे नगरपालिकेतील सत्ताधारी कोल्हे गट यांच्याकडून मोकाट जनावरांच्या प्रश्नासंदर्भात कुठलीही ठोस उपाययोजना न केल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून 100 दिवसांच्या कामाचा विश्वासनामा फक्त निवडणुकांपुरताच होता का असा सवालही या निमित्तानं उपस्थित होत आहे। शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे नागरिक, वाहन चालक आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून यापूर्वी मोकाट जनावरांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत। गेल्या 2 दिवसांपूर्वी शहरात मोकाट डुकराच्या धडकेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत। ही घटना ताजी असतानाच आता कोपरगाव शहरातील एसजी विद्यालय परिसरात एका मोकाट गायीनं शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। सुदैवाने या घटनेत विद्यार्थी बचावले आहे, मात्र सदर मोकाट गाय परिसरातील नागरिकांवर वारंवार हल्ले करत असल्यानं नागरिकांनी तिचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला। तसेच काही नागरिकांनी पुढाकार घेत या जनावराला रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांसह एसजी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी चिंता व्यक्त करत पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली। शहरातील मोकाट जनावरांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान कोपरगाव नगरपालिकेच्या वतीनं मोकाट जनावरांसाठी बाजारतळ येथे लाखो रुपये खर्च करून कोंडवाडा उभारण्यात आला आहे, मात्र प्रत्यक्षात या कोंडवाड्याला कुलूप असून आत एकही जनावर नसल्याचं चित्र दिसून येत आहे। कोंडवाडा उपलब्ध असतानाही जनावरे रस्त्यावर का फिरतायत? विश्वासनाम्यात असलेले मोकाट जनावरांच्या प्रश्नाचे आश्वासन नेहमीप्रमाणे हवेतच विरले का असा सवालही जनता उपस्थित करते। मोकाट जनावरांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ थातूरमातूर कारवाई होत असल्याचाही आरोप होतोय। भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच पालिका प्रशासनाला जाग येईल का असा संतप्त सवाल देखील कोपरगावकर उपस्थित करतायत। लागू शकतो म्हणजे इथून मागे सुद्धा अशा घटना कोपरगावमध्ये घडलेल्या आहेत। एका बैलाने एका विद्यार्थ्याच्या छातीवर पाय देऊन तो विद्यार्थी मयत झालेला आहे। त्यानंतर एका शिक्षिकेला सुद्धा शाळेच्या गायीने धक्का दिल्यानंतर 6 महिने आजारपण काढावं लागलं। ह्या घटना आणि हे लोकांच्या जीवाशी खेळणं आहे। ज्यांच्याकडे ही जनावरे आहेत एकतर त्यांनी ती जनावरे आपल्या घरी जाऊन दावणीला बांधावी, अन्यथा नगरपालिकेची ही पूर्ण जबाबदारी आहे। ज्यावेळेस आपण कुठल्याही पदावर आपल्याला लोक निवडून देतात ते केवळ तुम्ही एक सेवक म्हणून आहात की फक्त तात्पुरती कार्यवाही करायची, तेवढ्यापुरती तेवढी जनावरं कोंडायची, शांतता झाल्यानंतर पुन्हा ती जनावरं सोडायची, हे एकदम चुकीचं आहे। तर हे लोकांच्या जीवाशी खेळणं आहे। म्हणजे एखादी व्यक्ती गेल्यानंतर तुम्ही कार्यवाही करणार का? आज प्रत्येक व्यक्ती तिथे जबाबदार म्हणून निवडून गेलेली आहे। ह्या प्रत्येकाने या ठिकाणी पक्ष महत्वाचा नाहीये, एक तुमचं सामाजिक भान म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा। त्या ठिकाणी आपल्याकडे कोंडवाडा देखील आहेत, त्या ठिकाणी या गायी न्याव्यात आणि जे कोणी मागेल त्याला तुम्ही दंड करा ना। आतापर्यंत किती लोकांना तुम्ही दंड केलेला आहे याबाबत काही तुम्ही मग माहिती अधिकाराखाली तुम्हाला विचारावं लागेल का? ह्या सर्व गोष्टी हे एकदम चुकीचं, जे होत आहे ते चुकीचं आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपण ज्यावेळेस नगरसेवक पद घेतो त्यावेळेस आपण जबाबदारीचं भान प्रत्येक नगरसेवकांनी त्या ठिकाणी ठेवून कोपरगावमध्ये कुठल्याही ठिकाणी जनावर दिसणार नाही मोकाट किंवा कुत्रे। आज कुत्रे सुद्धा लहान मुलांचा लचका तोडताना दिसतात। मागच्या वेळेला एका डुकराने छोट्या मुलीला चावा घेतला। आज आमच्याकडे जे विद्यार्थी येतात आम्हाला एक सुरक्षितता म्हणून आमच्यावर जबाबदारी आहे। उद्या जर काही एखादी घटना घडली थोडी नगरपालिका याची जबाबदारी घेणार आहे का? हे सगळ्यात चुकीचं आहे। तर तात्काळ याचा बंदोबस्त फक्त ही बातमी देणं, ऐकणं किंवा तेवढ्यापुरतं तेवढे जनावर जमा करणं आणि ती कोंडणं हे एकदम चुकीचं आहे। याच्यात कोणीतरी पुढाकार नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना मी नम्र विनंती करते की साहेब आपण या कोपरगाव शहराचे प्रथम नागरिक आहात याच्यामध्ये आणि खूप अपेक्षा घेऊन तुम्ही या ठिकाणी प्रथम नागरिक म्हणून तुम्हाला या ठिकाणी निवडून दिलेला आहे। तर तुम्ही याच्यामध्ये या ठिकाणी लक्ष घालायचं आहे, या जनावरांचा बंदोबस्त करायचा आहे, त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था करायची आहे आणि कोण लोक मोकाट सोडतो त्या लोकांची यादी एक तुम्ही त्या ठिकाणी घ्यायची आहे। नाही तर अन्यथा एखादं जर घटना घडली तर इथून पुढे एखादं मोठं आंदोलन सुद्धा या ठिकाणी उभं राहू शकतं। आम्ही तर आमच्या एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।